कोल्हापुरात ऊस वाहतुकीचा थरार. जुना बुधवार पेठेत ट्रॅक्टर ट्रॉली उलटून मुख्य जलवाहिनी फुटली. कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती भागातील तोरसकर चौक जुना बुधवार पेठ येथे आज पहाटे सुमारे 3च्या सुमारास उसानं भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली उलटल्याची घटना घडली. या अपघातात रस्त्यालगत असलेला मुख्य पाणी पुरवठा जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेलं. फुटलेल्या वाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्यानं परिसरातील काही घरांच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरलं असून नागरिकांचं आर्थिक नुकसान झालंय. मिळालेल्या माहितीनुसार उसानं ओव्हरलोड भरलेला ट्रॅक्टर तोरसकर चौकातून जात असताना चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रॉली पलटी झाली. अपघाताची तीव्रता मोठी असल्यानं जलवाहिनी जागीच फुटली. पहाटेची वेळ असल्यानं रस्त्यावर वर्दळ कमी होती आणि त्यामुळे सुदैवानं जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेऊन पाणी पुरवठा बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेलं होतं. दरम्यान शहराच्या मध्यवस्तीतून सुरू असलेल्या अवजड ऊस वाहतुकीबाबत स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अरुंद रस्त्यावरून नियमांचं उल्लंघन करत होणारी ही वाहतूक धोकादायक असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ऊस वाहतुकीसाठी शहराबाहेरील पर्यायी मार्ग निश्चित करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.